मेळघाटच्या पर्यटनावर ट्रॅफिक नियमांचा फटका बसतोय का? सुरक्षिततेकरिता हेल्मेट सक्ती आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी निश्चितच गरजेची आहे. परंतु नियमांची कडक अंमलबजावणी करताना पर्यटकांचा अनुभव आणि स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न दुर्लक्षित तर होत नाही ना, असा सवाल आता मेळघाटमध्ये उपस्थित होत आहे. महाराष्ट्राचं निसर्ग वैभव असलेलं मेळघाट टायगर रिझर्व्ह आणि चिखलदरा मान्सून सुरू झालं की धबधबे, हिरवाई आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्याकरिता पर्यटकांची गर्दी या भागात पाहायला मिळते. मात्र यंदा मेळघाटच्या पर्यटनावर वाहतूक व्यवस्थेच्या कडक अंमलबजावणीचा परिणाम होतो आहे का, असा सवाल स्थानिक पातळीवर उपस्थित झाला आहे. रस्ते सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती आणि वाहतूक नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. या नियमांना कोणाचाही विरोध नाही. मात्र काही स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडनं ट्रॅफिक तपासणी दरम्यान वारंवार थांबवलं जाणं, तपासणीसाठी लागणारा वेळ आणि चालनाच्या कारवाईबाबत गैरसोयीच्या तक्रारी केल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावरही अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया आणि व्हिडिओ चर्चेत असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे यंदा जून आणि जुलैमध्ये अपेक्षित इतका पाऊस न झाल्याने झरे आणि धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले नाही. याचाही पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मान्सूनमध्ये चिखलदरा आणि मेळघाटमध्ये हजारो पर्यटक दाखल होतात. याच पर्यटनावर आदिवासी कुटुंबियांपासून चहा नाश्त्यांचे स्टॉल, हॉटेल व्यावसायिक, जीप चालक, गाईड आणि छोट्या दुकानदारांची रोजीरोटी अवलंबून आहे. मात्र यंदा पर्यटकांची संख्या कमी असल्याची चर्चा आहे आणि त्यामागे कमी पाऊस आणि ट्रॅफिक तपासणी दरम्यान होणारी कथित गैरसोय ही दोन कारणं स्थानिकांकडनं सांगितली जात आहे. मात्र पर्यटन कमी झालं तर त्यांचा थेट परिणाम मेळघाटमधील छोट्या व्यावसायिकांवर होतो. चहा नाश्त्यांचे स्टॉल, भुट्टा विक्रेते, स्थानिक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, जीप चालक, गाईड, फोटोग्राफर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक कुटुंबियांची आर्थिक गणितं या पर्यटनावर अवलंबून आहेत. त्यामुळे मुद्दा केवळ पर्यटकांचा नाही तर हजारो स्थानिकांच्या रोजगाराचा आहे. सुरक्षा आणि पर्यटन त्यांच्यात संतुलन साधण्याकरिता प्रमुख ठिकाणी स्पष्ट सूचना फलक लावणे, हेल्मेट आणि वाहतूक नियमांबाबत पर्यटकांना आधीच माहिती देणे, पहिल्यांदा येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करणे आणि तपासणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक व पर्यटकपूरक ठेवणे अशी मागणी पुढे येत आहे. मेळघाट टायगर रिझर्व्ह ही केवळ पर्यटनाची जागा नाही तर स्थानिकांच्या रोजगाराचं आणि महाराष्ट्राच्या नैसर्गिक वारशाचं महत्त्वाचं केंद्र आहे. त्यामुळे नियमही हवेत आणि रोजगारही वाचला पाहिजे. सुरक्षा कायम ठेवत पर्यटकांना चांगला अनुभव देणं हीच खरी पर्यटन व्यवस्थेची कसोटी आहे. हेल्मेट सक्तीला विरोध नाही, वाहतूक नियमांनाही विरोध नाही, परंतु नियमांची अंमलबजावणी करताना पर्यटक आणि स्थानिकांच्या अडचणींचाही विचार झाला पाहिजे, एवढीच अपेक्षा. मेळघाट सुरक्षित राहायला पाहिजे, पर्यटकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे आणि त्याचवेळी मेळघाटच्या पर्यटनावर जगणाऱ्या स्थानिकांच्या चुलीही पेटत राहिल्या पाहिजेत. आता प्रशासन या प्रश्नांकडे कशा पद्धतीने पाहतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.